शेतकरी मित्रांनो, आताच्या क्षणाची मोठी बातमी। 25 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण राहील असे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे। दिवसाला उष्णता तर रात्रीला ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही भागांमध्ये पाऊस अधूनमधून झालेला पाहायला मिळू शकतो। हे पावसाचे वातावरण राज्यात 26 एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। या दरम्यान महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी पाऊस होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, सुरुवातीला 20 एप्रिलचा अंदाज पाहिला असता 20 एप्रिलला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, पंढरपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा आहे। तसेच विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि गोंदिया, गडचिरोलीच्या भागात देखील ढगाळ वातावरण आणि काही परिसरामध्ये हलक्या पावसाचा इशारा आहे। तसेच मित्रांनो, 21 तारखेला पाहिले असता 21 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होईल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये काही प्रमाणात मोठा पाऊस होऊ शकतो। मात्र जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे। तसेच गोंदिया, गडचिरोलीमध्ये देखील हलक्या पावसाचा इशारा 21 तारखेला आहे। तसेच मित्रांनो, 22 तारखेचा अंदाज पाहिला असता 22 तारखेला मराठवाड्यात काहीसा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता 22 एप्रिल रोजी असणार आहे। तसेच मित्रांनो, 23 तारखेचा अंदाज पाहिला असता 23 एप्रिल रोजी राज्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। मात्र ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो। यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा आणि नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा 23 एप्रिल रोजी देण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, 24 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, पंढरपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण असेल। तसेच या तारखेला रात्री दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असेल। तर मित्रांनो, 25 तारखेला देखील राज्यात पावसाचे वातावरण असेल। संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील काही भागांमध्ये ढगाळ परिस्थिती आणि काही परिसरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा इशारा आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाड तसेच अकोला, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे। तसेच 26 एप्रिल रोजी पाहिले असता राज्यातील पावसाचा जोर बऱ्यापैकी 26 तारखेला कमी झालेला पाहायला मिळेल। मात्र तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण 26 एप्रिल रोजी देखील असणार आहे। यामध्ये संपूर्ण मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, अकोला, नाशिक, मालेगाव, मनमाड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि पुण्याच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा 26 एप्रिल रोजी आहे। विदर्भात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। फक्त अकोला जिल्हा सोडला तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा आणि अमरावतीच्या परिसरात फक्त ढगाळ वातावरण 26 एप्रिल रोजी असेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट, एक आठवड्याचा अंदाज। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।